महाराष्ट्रातील 30,000 गावं आता डिजिटल होणार असल्याचं कळतंय, कारण 27 डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ होईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही माहिती दिली असून 27 डिसेंबरला महाराष्ट्रात स्वामित्व योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यामधून राज्यातील 30,000 गावं डिजिटल होणार असल्याची माहिती यावेळी बावनकुळेंनी दिली आहे. तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी या शुभारंभ कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहणार आहे. 27 तारखेला दुपारी 12:30 वाजता देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करतायत. संपूर्ण देशभराच्या सर्व जिल्ह्यामध्ये डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी जिथे ठरवतील त्या स्थळावर ऑनलाईन हा कार्यक्रम होणार आहे. देशाचं सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणातनं हे या ठिकाणी आता या महाराष्ट्राच्या जवळपास 30 जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. 30,515 गावं, ग्रामीण गावं यामध्ये या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे. त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. महाराष्ट्रातील 30,000 गावं आता डिजिटल होणार असल्याचं कळतंय, कारण 27 डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ होईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही माहिती दिली असून 27 डिसेंबरला महाराष्ट्रात स्वामित्व योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यामधून राज्यातील 30,000 गावं डिजिटल होणार असल्याची माहिती यावेळी बावनकुळेंनी दिली आहे. तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी या शुभारंभ कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहणार आहे. 27 तारखेला दुपारी 12:30 वाजता देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करतायत. संपूर्ण देशभराच्या सर्व जिल्ह्यामध्ये डिजिटल पद्धतीने